वळूया आपण मॅचकडे. बामणडोंगरी विरुद्ध सामना आपण जरूर पाहते. दोन बलवान संघामध्ये होणारी फाईट. 12वा प्रतिनिधी बामणडोंगरीचा आला नाही, आपण याची नोंद घ्या. अन्यथा 2 धावेची पेनल्टी असेल, कारण स्पर्धेमध्ये स्ट्रॉंग नियमावली आणि त्याचं तुम्हाला पालन करावं लागेल. मयूरशेठ भोईर आम्ही पाहतोय यशस्वी आयोजक सुद्धा आहेत, युवा समाजसेवक सुद्धा आहेत आणि आम्ही पाहतोय आज सातत्यानं अगदी या स्पर्धेला आवर्जून भेट देणार आहेत. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. तर सामना सुरू होणार आहे. मातोश्री गॅरेज रॉकस्टार वेदांत 11 भादवडच्या पुरस्कर्ते रॉकस्टार मातोश्री गॅरेज रॉकस्टार वेदांत 11 भादवडचे पुरस्कर्ते रवी भोईर, रॉकस्टार रवी भोईर, त्यानंतर हरीश रसाल चिरले आणि महेश कडू जावळे हे या संघाचे पुरस्कर्ते आणि सिद्धार्थ अँड गोल्डी बामणडोंगरी रविशेठ पाटील. चला सामना सुरू करा. 12:42 12:43 आणि तुम्हाला 5 षटकं जरूर 12वा प्रतिनिधी चेंडू फेकण्याच्या आत आला नाही तर पेनल्टी असेल. आयोजन कमिटीचा निर्णय. तर 12th मॅन आहेत. पॅव्हिलियन मध्ये फक्त 11 खेळाडू असतील. सुवासित गोंडले गोल्डी यांचं सुद्धा इथे आगमन झालं. त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि तुम्हाला सामना पाहायला मिळतो. पहिल्या फेरीतील अंतिम सामना. आज स्पर्धेची पहिली रात्र होती. आज 6 सामने होणार आहेत. आज 2 संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतील. उद्या दुसरी रात्र आणि उद्याचं लॉट सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि जरूर उद्या मात्र 7:30 7:30ला पहिला चेंडू. अंपायर सिग्नल टायमर इथे सिग्नल आलाय. खेळाडू जेव्हा टायमर ऑन होईल तेव्हा तुम्ही लक्ष केंद्रित करा. जेव्हा विकेट जाईल तेव्हा टायमर ऑटोमॅटिकली ऑफ करतो. आमचं टायमर मॅन आहेत. जरूर आम्ही पाहतोय. जरूर हा प्रयत्न करताना पहिला चेंडू टॉट जिंकला या सामन्यामध्ये आपण पाहतोय भादवड संघानं आणि त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण. लांबचा प्रवास करून आलाय भादवड आणि गोलंदाज ऑन साइडला ड्राईव्ह करतोय क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज पाहतोय संदेश गोंदले आणि तकदीर पाटील. व्हेरी डेंजरस बॅट्समन. तर सागर कॅस्कोबाई असतात चष्मामॅन गॉगलमॅन यांच्या वतीनं इथे भादवड संघाला शुभेच्छा आल्यात. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. नक्की 2 चेंडूचा खेळ संपला. एकूण धावा दाफलकावर 1. 2 सलामीवीर संदेश गोंदले आणि तकदीर पाटील. बऱ्याच वेळा बामणडोंगरीसाठी खेळताना आपण या 2 ओपनिंग प्लेयरला पाहतोय. बघा आमचा छोटाचा शॉन पदक मैदानावर गेलाय. अगदी क्रिकेटची प्रचंड हौस आहे. व्हाईट लाईट्स मध्ये आज आपण त्यांना पाहतोय. आक्रमण करतोय क्षेत्ररक्षक तैनात. हा सापळा रचला जरूर आणि पंच आमच्याकडे इशारा केलाय. जरूर आम्ही इथे रिव्ह्यू पाहणार आहोत जिथे गोलंदाजी करतोय खरेश मात्र्य आणि त्याला साथ देताना बॅटिंग बामणडोंगरी संघाला सातत्याने आपण पाहतोय. चिवट संघ अनेक मोठमोठ्या संघामध्ये पाहतो आणि त्यांच्या विरुद्ध तेवढाच बलवान संघ आहे भादवड. तर 2 बलाढ्य संघामध्ये होणारी टक्कर. थर्ड अंपायर नितीन पाटील कोपरोली. यस अंपायर सिग्नल नो बॉल यस. तर टायमर अगदी जज केला जातोय आणि नो +1. खेळाडूंना विनंती करतोय जरा एकत्र जास्त वेळ येऊ नका. कमिटीकडून आम्ही ही थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण आज पहिली रात्र असल्या कारणाने थोडा उशीर सुद्धा. प्रेक्षक वर्ग आम्ही पाहतोय 12:46 महाशिवरात्रीचा दिवस सुरू झाला आणि एक पवित्र दिवस सुद्धा. अगदी आपण पाहतोय नेक्स्ट बॉल. खोलवरचा चेंडू ड्राईव्ह करतोय ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात. ते सिंगल मिळणार. मी मगाशी म्हटलं का संदेश आणि तकदीर हे 2 फलंदाज असे आहेत जर मैदानावर जास्त काळ उभे राहिल्या तर गोलंदाजासाठी कर्दन काळ. का बऱ्याच वेळा तकदीर भरपूर फॉर्ममध्ये अगदी 1 मॅन शो एक हाती सामना जिंकताना त्यांनी अनेक सामने जिंकताना पाहिलं. तर सन्माननीय सुवासित गोंदले साहेबांचं इथे आगमन झाले. आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. चेंडू काहीसा खाली होता. जरूर आपण इथे पाहिलं सिद्धार्थ अँड गोल्डीचे पुरस्कर्ते रविशेठ पाटील. सुवासित गोंडले बामणडोंगरी संघ इथे खेळतो आणि संघाची धावसंख्या धावफलकावर एकूण धावा 4 धावा. 4 रन्स ऑन बोर्ड.
खोलवरचा चेंडू भादवड गोलंदाजी खूप सुरेख होते, मात्र तकदीर तिथे अभ्यास करतो. तकदीर एक असा फलंदाज आहे, तो मास्टर माइंड आहे. अगदी सुरुवातीला तो गोलंदाजा अभ्यास करतो. आम्ही बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहिलं गोलंदाजा अभ्यास करणं, मैदानाच्या परिस्थितीचा आढावा घेणं आणि त्यानंतर जेव्हा तकदीर नैसर्गिक फटकेबाजी करतो ती पाहण्यासारखी असते. संदेश संदेश सुद्धा पॉवरफुल फलंदाज आहे, मात्र आता गोलंदाजचा दर्जा सुद्धा प्रेम आपल्याला बघावा लागेल. जरी अवांतर चेंडू फेकल्या मात्र पॉवर प्लेमध्ये एकही मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही खरेशनं. खऱ्या अर्थानं ही दर्जेदार गोलंदाजी मी म्हणेन, कारण एकही मोठा फटका आला नाहीये. आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय, मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, मात्र शेवट प्रयत्न जरूर झाला आणि चेंडू गेलाय 4 धावेसाठी चौकार. तर एंड ऑफ दी ओव्हर आणि एकूण धावा फलकावरती 10 धावा. मॅच 17 फेब्रुवारी या स्पर्धेतील पहिला दिवस. 18 फेब्रुवारी आम्ही दुसरी रात्र पाहणार आहोत, महाशिवरात्र. अखेर आपण वेळ पाहतोय 12:48. आज महाशिवरात्र पवित्र असा दिवस आहे. आम्ही पाहतोय भगवान शंकराचे निस्सीम भक्त अगदी 2 तासानंतर आम्ही पाहतोय अगदी नेऱ्यापासून जवळ असलेलं गाडेश्वर मंदिर, नेऱ्यापासून जवळ असलेलं शंकर मंदिर आम्ही पाहतोय. तिथे भाविक भक्तांची गर्दी होताना अगदी पहाटेपासून आम्ही जरूर पाहणार आहोत. जरूर आपण पाहतोय स्पर्धेची रात्र असणारी 18 फेब्रुवारी, जिथे पहिला सामना असेल आधी आणि पेंदर, दुसरा सामना असणारे चिंचपाडा आणि पाली, वाकडी आणि उसाटणे, दुंद्र्या आणि चिंद्रन. तर उद्या सुद्धा ग्रामीणचे तुम्हाला पनवेल विभागातील संघ पाहायला मिळणार आहे. आधी पेंदर, चिंचपाडा, पाली, वाकडी. मात्र रिपोर्टिंग करायचे 7 वाजता. तर आधी आणि पेंदर जर 7-7:30ला चेंडू पडला नाही तर मात्र षटकं कमी करण्यात येईल, नाहीतर स्ट्रिक्टली पेनल्टी असेल. कारण आज पहिली रात्र होती, आम्ही सर्वांना समजावून घेतलं, मात्र उद्या तसं होणार नाही. ओम नमः शिवाय, पार्वती हर हर महादेव. आणि महाशिवरात्रीच्या आमच्या आयोजकांच्या वतीनं सर्व भाविक भक्तांना, क्रिकेट रसिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. वळूया मॅचकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि एकूण धावा फलकावरती 10. गोलंदाज झाल्या भादवडकडून तुषार जोशी. टॉस जिंकल्या भादवडनं. निर्णयाची क्षेत्ररक्षण पहिल्या फेरीतील अंतिम सामना मध्यरात्र होऊन गेल्या आणि आता आपण पाहतो गोलंदाज तुषार जोशी. हा चेंडू एज लागते, जरूर डीप बॅकवर्ड कडे चेंडू गेला थर्ड मॅनला. पंचांचा इशारा, आता चौकार. नक्कीच सुंदर असं गीत. तुषार जोशीवर केलेला वार. तकदीर आता फास्ट होणार, कारण जेव्हा आम्ही पाहिलं पूर्वार्धामध्ये अगदी शेवटच्या चेंडूवर संदेशनं आक्रमण केलं आणि पंचांचा इशारा, लेग बायच्या रूपानं ही धाव मिळणार आहे. दोन्ही फलंदाज सेट झाले. संदेशला साथ देणारं तकदीर. बामणडोंगरी संघाला सातत्याने पाहतोय गोलंदाजी त्यांची स्ट्रॉंग आहे, तेवढी स्ट्रॉंग बॅटिंग आहे आणि आता भादवड विरुद्ध त्यांचा सामना सुरू आहे. प्रेक्षक वर्गाला आम्ही जरूर विनंती करतो, आपण या स्पर्धेचा आनंद घेता आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. रेलिंगला आपण जोर देता, त्यापेक्षा तुम्ही जर रेलिंगच्या आतमध्ये बसाल तर बसण्यासाठी तुमच्यासाठी लॉन सुद्धा आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अपीलमध्ये उत्साह, दबाव तंत्राचा वापर, मात्र अचूक स्थिर तटस्थ पंच. अगदी नजर त्यांची खूप सुंदर आहे. आम्ही पाहतोय सुनीलजी तांडेल सर बेलवली, सँडी पालकर सर, व्हायब्रेशन अंपायर केवाळे. अगदी नामांकित पंच आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना सातत्याने पाहतोय. नेक्स्ट बॉल तुषार पाटील. अपीलमध्ये उत्साह जरूर बघा. भादवड आता थोडासा दबाव निर्माण करतोय. पेठ संघानं एक सामना जिंकला. आज आम्ही पाहतोय पहिला सामना जिंकला चांबारलीनं, दुसरा सामना जिंकला गोठेघरनं, पेठनं जिंकला आणि हा चौथा सामना आहे. आज बलवान दादा संघ आहे. स्पर्धेतील पहिली रात्र चांगल्या बलाढ्य संघामध्ये आपण फाईट पाहतोय. तुषार जोशी सलग 2 चेंडू डॉट.
हा चेंडू ठोकलाय संदेश गोंदलीच्या बॅट मधून षटकार. वातावरण महाशिवरात्रीचा पवित्र दिवस सुद्धा आणि हनुमान व्यामंडल नेरे यांच्यातर्फे अगदी कुस्त्यांच्या दंगली असतील, अगदी नियोजनबद्ध आयोजनबद्ध स्पर्धा हनुमान व्यामंडल नेरे अगदी दुपारनंतर 12 नंतर खऱ्या अर्थानं स्पर्धेला सुरुवात होणार आहे. नामांकित मल्ल ची उपस्थिती आम्ही स्पर्धेमध्ये पाहतो. तुषार जोशी नेक्स्ट बॉल. षटकाराला कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून हालचाल खूप चांगली पाहायला मिळते. मैदानावर तुम्हाला ॲग्रेसिव्ह व्हावं लागतं, मैदानावर चपळता दाखवणं, मैदानावर चांगला खेळ होण्यासाठी तुमची पॉझिटिव्हिटी. टोटल रन्स 21. 2 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा. अजूनही विकेट मिळत नाही. आम्ही पाहतोय संदेश गोंडलेनं प्रेम बऱ्याच वेळ तो मैदानावर उभा आहे. 4 चेंडू डॉट सुद्धा खेळलाय. 1 चौकार 1 षटकार. तकदीरनं तब्बल 5 चेंडूचा सामना केला, 2 डॉट खेळला आणि वैयक्तिक 5. यस डीजे. बैल आणि मेन स्क्रीनवर बघा सायप्रीत लाईव्ह सरपंच बैल आणि शायनर ग्रुपची हवेली आम्ही पाहतोय. या हवेलीची मजा घ्यायची असेल तर जरूर तुम्ही सायंकाळी 7 नंतर. आणि आता आपण स्क्रीनवर पाहतोय ही स्पर्धा संपल्यानंतर शायनर ग्रुप पुन्हा एकदा ॲग्रेसिव्ह होणार आहे. तर 2 षटकं संपली. एकूण धावा धाफलकावर 21. कार्पेटच्या माध्यमातून ड्राईव्ह करतोय दूरवरील क्षेत्रक्षण. 2 धावेसाठी प्रयत्न जरूर आपण इथे पाहतोय. 2 धावेने संघ पुढे सरकणार आणि एकूण धावा धाफलकावरती रणनीतीची इम्प्लिमेंट केल्या. आणि आता पाहतोय तकदीर आणि संदेश गोंदल्या. एकूण धावा धाफलकावर 23. सायप्रीत लाईव्हची संपूर्ण टीम, डायरेक्टर प्रेम वाघमारे, चंदू वाघमारे, संदेश असतील, आज कॅमेरामन प्रचंड मेहनत. इथे तकदीर प्रयत्न करतोय, चेंडू बॅटवर येत नाही आणि इथं वारंवार आपण पाहतोय प्रयत्न करत असताना. दोन्ही संघ बलवान आहे, दोन्ही संघामध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. मात्र हा चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळतो. खरेश मात्र ज्याने 10 धावा दिल्या, आक्रमण करतोय, मिस टायमिंग. यस 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 डीजे डीजे. आणि आपण इथे पाहिलं तर नक्कीच चांगली साथ मिळाली. आपण इथे पाहतोय या सामन्यावर मजबूत घट्ट पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करताना. एकूण धावा धाफलकावरती गुणसंख्या आपण इथे पाहिली तर 23 रन्स ऑन बोर्ड. 23 धावा. खरेश मात्रे 3 चेंडूमध्ये 2 धावा, 1 विकेट सुद्धा आहे. टोटल रन्स आपण इथे पाहिलं तर धावा धाफलकावर 23. तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या आणि आता तुषार जोशीच्या षटकामध्ये धावा पाहिल्या 11. खरेश मात्र्या खरेचे षटक पाहिलं 2 धावा, त्यानंतर डॉट विकेट डॉट. टोटल रन्स पाहिलं तर धाफलकावर 23. विजयजी चव्हाण ट्रॉफीची स्पर्धा पाहतोय. पहिल्या फेरीतील 4था सामना आहे. खरेश मात्र्या आक्रमण करतोय, चेंडू उंच उडालाय, जरूर प्रयत्न करताना
तर तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. खरेश मात्रेचा विचार आपण इथे केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर डॉट विकेट्स 2 विकेट संपादित केल्या आणि टोटल रन्स आपण धावफलकावर पाहिल्या 23. तर नवीन फलंदाज झालाय बामणडोंगरीकडून रोहित मात्रे. तकदीर पाटीलनं वैयक्तिक योगदान दिलं 8 चेंडूमध्ये 8. शुभम पाटीलच्या योगदानाचा विचार केला तर त्याने सुद्धा चांगला खेळ केला आणि आता 4थ्या क्रमांकाचा आलाय रोहित मात्रे. खरेश मात्रे नेक्स्ट बॉल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जरूर आपण इथे पाहिला. तर टोटल रन्स धावफलकावर पाहूया 23. तर 3 षटकं संपली. थोडा ड्रिंक्स ब्रेक असणारे साईश जायचे आपण लगेच आणि अगदी ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण जरूर पाहूया 2 षटकं पूर्वार्धाचा खेळ सुरूया. सामना तुम्हाला पाहायला मिळतोय बामणडोंगरी विरुद्ध भादवड यांच्यामध्ये होणारी फाईट. तर 2 षटकं पंच थोडा लक्ष असू द्या, थोडा स्पीडअप करा आपण, कारण पहिल्या फेरीतील 4था सामना आहे आणि त्यानंतर 2 सामने बॅलन्स आहेत. तर नक्कीच आपण इथे पाहूया खरेश मात्रे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा पाहिल्या. तर टोटल रन्स 27 धावा. कडी बाद झालेत आतापर्यंत 2. षटक क्रमांक 4 सूर्या. गोलंदाज आपण पाहतोय दर्शन. पंचांचा इशारा आलाय दर्शन दांडेकर. भादवडसाठी मातोश्री गॅरेज रॉकस्टार वेदांत 11 भादवड. 3 षटकानंतर 23 आणि आता दर्शन दांडेकर. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर आपण इथे पाहूया. तर दर्शन दांडेकर एकूण धावा धावफलकावरती 30. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट ना. हा चेंडू जरूर आपण इथे पाहिला. चेंडू चाललाय डीप बॅकवर्डकडे आणि अंपायर सिग्नल
नो बॉल. एकूण धावा धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकेल. तर टोटल रन्स 35. गडी बाद झाले 2 आणि धावा धावफलकावरती 35. दर्शन दांडेकर. दर्शनच्या गोलंदाजाचा विचार केला. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर विकेट, 2 धावा आणि आपण जरूर पाहिलं नो बॉल सुद्धा फेकला. दर्शन दांडेकर. टोटल रन स्कोर कार्डवर आपण पाहिलं बामणडोंगरी संघ सिद्धार्थ अँड गोल्डी बामणडोंगरी आणि टोटल रन्स 35 रन्स. नेक्स्ट बॉल दर्शन दांडेकर. दूरवरचं क्षेत्ररक्षण आणि टोटल रन्स 35. संदेश कोहली प्रयत्न करतोय, अगदी क्षेत्ररक्षण खराब. 2 धावा वेगानं पळून काढल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं आता संघ पुढे सरकेल. एकूण धावा 37. थोडासा व्यत्यय आलाय म्हणून आम्ही बंधने सुद्धा स्पर्धेला, त्यामुळे थोडासा आवाजामध्ये व्यत्यय आलाय. तर प्रेक्षकांची आम्ही थोडी माफी मागतो. ऑनलाईन प्रेक्षक वर्गांची थोडी माफी मागतो, कारण क्रिकेटची स्पर्धा म्हटली तर थोडी बंधने असतात आणि अखेर बंधनामुळे थोडं काही चेंजेस झालेत. तर टोटल रन्स 37. बामणडोंगरी विरुद्ध भादवड यास या सलामीला आलेला संदेश अजूनही मैदानावर उभा आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे. संदेशचं मैदानावर सेट होणं संघासाठी जरूर फलदायी असलं, मात्र अजूनही संदेशकडून अपेक्षा आता वाढल्यात बामणडोंगरीला, कारण धावा धावफलकावर 37. तर नक्कीच 37 झाल्यात. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. राऊंड विकेटनं हा फटका बॅटच्या मधोमध. संदेश गोंधलीचा तुफानी हल्ला ठोकलाय जरूर. 6 धावेसाठी षटकार. तर या 6 धावेच्या मदतीनं टोटल रन्स 43 रन्स. खेळाडू कक्ष बघा, खेळाडूंसाठी कक्ष सुद्धा आणि जिथे 11 खेळाडूंना बसण्यासाठी व्यवस्था केली, मात्र काही खेळाडू बसण्यास तयार नाही आहे. नक्की थोडंसं काहीतरी त्यांना तिथे प्रॉब्लेम झालेत. शायनर ग्रुप जरा बघा खेळाडू कक्षामध्ये काय झालंय. शायनर ग्रुपला आम्ही विनंती करतोय. धावा धावफलकावरती 43. दर्शन लास्ट बॉल. एकूण धावा धावफलकावर 43. कार्पेटच्या माध्यमातून दूरवर क्षेत्ररक्षकताईंना धावेसाठी प्रयत्न होणार आणि त्या धावा मिळाल्या 2. इथे नजरेसमोरून धाव चोरण्याचा प्रयत्न आणि धावा मिळाल्या. वो व्हेरी गुड रनिंग. रोहित म्हात्रे, संदेश गोंधले अगदी वेगानं 3 धावा पळून काढल्या आणि आता इथे इशारा सुद्धा आलाय. सँडी पालकर यस इशारा. 3रे पंच शॉर्ट रनसाठी. यस बघा म्हणजे किती नजर कटाक्ष. तर जरूर पाहूया वेगानं धावा पळून काढल्या. पंचांची अगदी नजर स्थिर. तिसरे पंच डिसिजन पेंडिंग. फायनली सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण हा जरूर पाहणार आहोत. तर उद्याचा लॉर्ड्स पहिला सामन्याला असलेल्या दोन्ही संघांना आम्ही विनंती केली, पेंदर आणि आदई. तर नक्कीच नेक्स्ट मॅच टॉस होणार आहे. मी विनंती करेन वेताळदेव चांभारली संघाचे संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध स्वराज इंटरप्राइजेस सनी तुपे यांचा गोटेघर संघ जरूर आम्ही इथे पाहतोय. तर रनआउट आहे. यस सॉरी वेट रनआउट नाही आहे आणि शॉर्ट रन पण नाही आहे. तर 3 धावा कंप्लीट आहेत. रनआउट पण नाही, आपला रनआउट पण नाही आहे, शॉर्ट रन पण नाही आहे. 3 रन्स पूर्ण क्लिअर आहेत. क्लिअर बघा किती संदेश हालचाली करायच्या होत्या. रनआउट बघायचं होतं, त्यानंतर शॉर्ट रन बघायचं होतं, धावा कंप्लीट बघायच्या होत्या. आणि ही टेक्नॉलॉजी आज आपण पाहते खूप छान काम करते. आमची भूषण गवते यांनी बनवलेला टायमर, संतोष पांचाळ 40+ आणि विजयदादा भालेकर 40+, यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. रायगड 40+ आणि ठाणे 40+चा सामना होणार आहे. जरूर आम्हाला माहिती मिळणार आहेत कोण कोण खेळाडू खेळतील, नेरे गावाचे कोण खेळाडू असतील, जरूर आम्हाला त्याची सुद्धा अपडेट मिळणार आहे.
तर 3 षटकानंतर 23 आणि 4 षटकानंतर 46 म्हणजे हे षटक दर्शनचं धावा आल्या 23. टायमर ऑन आहे. 6 धावा त्यानंतर 9 बॉलवर एक चौकार. हे षटक ठरलं महागडं. लास्ट ओव्हर. एकूण धावा धावफलकावरती गुणसंख्या 46 46 रन. पहिल्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय. शेवटचा सामना आहे. बामणडोंगरी विरुद्ध मातोश्री गॅरेज रॉकस्टार वेदांत 11 भादवड. यस हा चेंडू अमांतर गोलंदाज झालाय खरेश खरेनं. चांगलं खरेश मात्रेचं आपल्याला प्रेम कौतुक करावं लागेल कारण त्यांनी 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 10 दिल्या मात्र तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2च दिल्या. सुपर बॉलिंग. अंकित लास्ट बॉल. भादवडकडून गोलंदाजी करताना अंकित. पहिला चेंडू अमांतर. आक्रमण करतो हल्ला चढवते जरूर कार्पेटच्या माध्यमातून आणि जरूर आपण इथे पाहिलं नक्कीच 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 अंपायर सिग्नल सुद्धा आपण जरूर पाहणं व्हेरी क्लोज आहे. तर धावा मिळतील या चेंडूवर. 2 टोटल रन्स. एकूण धावा धावफलकावरती 49 49 रन्स. स्पर्धेची आज पहिली रात्र. अंकित गोलंदाजी करतोय भादवड करून आणि आपण एका बाजूला पाहिलं बामणडोंगरी बॅटिंग करताना. सुंदर गोलंदाजी. व्हाईट लाईट सुद्धा आहे. लख प्रकाश सुद्धा आहे. आज पहिली रात्र आणि आम्ही पाहतो डी इव्हेंटची सुंदर अशी बाउंड्रीज. चौकार षटकार आणि जरूर आपण पाहूया सामना 5 षटकांचा आहे आणि 5 मिनटं बाकी आहेत. फायनली अंपायर्स 5 मिनटं बाकी आहेत. बघा आमचे टायमर मॅन आता बाळ्या आहेत आमचे लाडके बाळ्या आणि धरून आपण पाहतो धैर्य सुद्धा आहे. साईशला आम्ही सुद्धा पाहतोय ते आमची ड्रिंक घेऊन जाण्यासाठी रेडी आहेत. तर एकूण धावा पहिला चेंडू वाईट 2 धावा 2 डॉट आणि टोटल रन्स 49 49 धावा. पहिल्या फेरीतील शेवटचा हा सामना 49 झाल्यात. मात्र जो खेळ केला ना संदेश कोंडलेनं प्रेम त्या संदेशचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीला आला टळ ठोकून बसलाय. हा फटका ऑन साईडला. संदेशनं आज आपली हुकूमत आपली दहशत. आपण कोणत्या दर्जाचे फलंदाज आहोत. बामणडोंगरीला त्याचं प्रमोशन का झालं सलामीमध्ये त्याचं चांगलं खेळाचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलं आणि आपलं गुणकौशल्य सादर करून मला सलामीमध्ये माझा क्रम का प्राप्त झाला आणि ती क्रम प्राप्त लयबद्ध फलंदाजी केली ती संदेश कोंडलेनं. आतापर्यंत 2 षटकार 3 चौकार. एकूण धावा धावफलकावर 53 आणि त्याचं वैयक्तिक योगदान 39. 19 चेंडूमध्ये 39. आक्रमण करतो हल्ला चढवतोय चेंडू मात्र हवेमध्ये. यस झेल सोडला फलंदाज संदेश गोंडलेचा आणि धावा मिळाल्यात. एकटा नडला. साथ दिली होती तकदीरनं मात्र इथे एकटा नडला आणि त्याचं वैयक्तिक योगदान 41. चेंडू शिल्लक. लास्ट बॉल. यस बॅड लक आज रजतचं झालं आणि आता बॅड लक कारण अर्धशतकी ठोकणाऱ्यांना 5,000चं कॅश प्राईज आहे आणि आता दोन्ही फलंदाज आम्ही पाहतो डाव्या हाताचे होत्या. 55. डाव्या हाताचे फलंदाज क्रिकेटमध्ये आक्रमक असतात आणि याचं उत्तम उदाहरण एक आणखीन चेंडू एक्स्ट्रा असताना तर मी म्हणेन प्रेम इथे अर्धशतक झालं असतं. आणि आता टोटल रन्स एकूण धावा धावफलकावरती 61. तर मी पाहतोय रवी शेठ पाटील सिद्धार्थ अँड गोल्डीच्या आम्ही पाहतोय पॅकर्स आणि सुहास शेठ गोंडले. तर सुहास शेठ गोंडले यांचं इथे आगमन झालं. 21 चेंडूमध्ये 47 धावा 3 षटकार 3 चौकार. मी शैलेशदादा पाटील यांना विनंती करेन बामणडोंगरीचे पॅकर्स गोल्डी सुहास शेठ गोंडले यांना आपण सन्मानित करावं. तर जरूर मी विनंती करेन सुहास शेठ गोंडले साहेब यांना इथे सन्मानित केलं जाईल. तर सिद्धार्थ 11चे पॅकर सुद्धा आहेत साहेबांना मी विनंती करेन सिद्धार्थ 11चे पॅकर सुद्धा आपण सुद्धा यावं. संजय खोत साहेब आपण सुद्धा या. आमचे पॅकर्स आम्ही पाहतोय संजयजी खोत सुहास शेठ गोंडले आणि रवी शेठ पाटील. रवी शेठना आम्ही शिवकरला पाहिलं होतं. अगदी बक्षिसांची त्यांनी आतषबाजी केली होती.
प्रत्येक षटकारासाठी नेहमी पैशांचा वर्षाव ते सातत्यानं खेळाडूंवर करत असतात. तर संजयजी खोत साहेब आपल्यासुद्धा मनापासून धन्यवाद देतो. सुभाष शेट गोंदली बामणडोंगरी संघ यस इशारा येतो आमच्याकडे. चेंडू जुना बॉल द्यायचे साईश, जुना बॉल द्यायचे. तर टार्गेट विजयासाठी 62 चांगल्या लढतीचा आनंद. तर सिद्धार्थ आणि गोल्डी बामणडोंगरी हे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक ब्रँड बनला आहे आणि आम्ही पाहतोय रवी शेठ असतील, संजय साहेब असतील आणि सुभाष शेठ हे सातत्याने त्यांना प्रमोट करतात. आणि आम्ही पाहतोय तेजस म्हात्रे यांचा जरूर बामणडोंगरी संघ. आणि एका बाजूला चला स्पीडअप करा. अंपायर्स 5 मिनटं वेस्ट झाले. 1:12 2 सामने 4 षटकांचे असतील. आपण याची नोंद घ्या. बघा कडाक्याची थंडी टॉससाठी या. रजत मुंडने 19 चेंडूमध्ये 46 ठोकल्या आणि आता 21 मध्ये 47 ठोकल्या संदेश गोंदलीनं. तर टॉससाठी यायचं वेताळदेव चांभारले आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करेल संघ असणार स्वराज एंटरप्राइजेस सनी तुपे यांचा गोटेगार. तर भादवाडचे पुरस्कर्ते रॉकस्टार रवी भोईर, हरेश रसाल चिरले आणि महेश कडू जावळे सन्मान्य पुरस्कर्ते आले असतील तर मी आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती करेन का आपण व्यासपीठावर यावं. चला टॉस. अंपायर 5 मिनटं वेस्ट झाली. खेळाडूंना थोडी रिक्वेस्ट करा. तेजस म्हात्रे आणि सर्व टीम आम्ही आपल्याला विनंती करतोय. तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन जर स्टेजवर आले असतील चांभारले यायचे, आपण यायचे. टॉस केला जाईल. चांभारले आणि गोटेकर या. आपण स्वराज एंटरप्राइजेस गोटेकर. अगदी मगाशी आम्ही या संघाला पाहिलं युवा वर्गाचा संघ आणि त्याच्या विरुद्ध आज आम्ही पाहतोय चांभारले वेताळदेव चांभारले. तर टॉस इथे केला जाईल. पंच यस, पंचांचा इशारा येतोय यस. नितीन पाटील संपर्क साधा. ते इथे टॉस केला जाईल. मी जरूर विनंती करेन टॉससाठी. झील अँड केबल नेट सर्व्हिसचे प्रोप्रायटर सकाराम गायकर आपण यायचे. सातत्याने नेरे गावामध्ये क्रिकेट स्पर्धा असो, कुठलाही कार्यक्रम असो, उद्या कुस्ती स्पर्धा, आज क्रिकेट स्पर्धा आहे, इंटरनेटची फ्री सेवा देत असतात. अगदी फास्ट सर्व्हिस इंटरनेट. झील केबल नेट सर्व्हिसचे सकाराम गायकर यांनी आज आम्ही पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जाईल. तर नक्कीच. तर स्माईल चायनीजकडून जॉन्टी आम्हाला माहिती देत असताना आता ऑफर आहे मध्यरात्रीनंतर, कारण उपवास सुरू होणार आहे. आणि जरूर पाहूया. धैर्याने जर चायनीज खाल्ला तर एक चॅलेंज लागलाय. तर टॉस जिंकलाय गोटेकर आणि चांभारली. टॉस विन गोटेकर. डिसिजन पेंडिंग. आम्ही पाहते चांगली फाईट होणार आहे. मॅच ओव्हर्स असतील 4. अंपायर वेळ का गेला? 3 मिनटं वेस्ट झाली. बामणडोंगरी आता टीम मिटिंगची परवानगी नसणार आहे. आपण या गोष्टींकडे लक्ष असू द्या. आणि दुसऱ्या अंकाकडे आम्ही जरूर वळणार आहोत. मनोहर पाटील आमच्या समेत जॉईंट झालेत आणि आता ते वातावरण गरम करतील. कारण सेकंड इनिंग म्हटलं तर वातावरण गरम करणं, प्रेक्षकांना आकर्षित करणं, सामना बनवणं, या बऱ्याच टेक्निक आम्ही आमच्या सर्व समालोचकांकडून सातत्याने पाहतो. आणि दुसऱ्या अंकाकडे आम्ही मनोहर यांचा आवाज ऐकणार आहोत. तर येणारी चेंडू आणि धावांचं अंतर. चेंडू असतील 30 आणि टार्गेट 62. तर जरूर आपण इथे पाहूया. तो मुकाबला यहाँ से शुरू होगा. सभी का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है दोस्तों. जीतने के लिए 30 गेंदे और 62 रनों का टारगेट है. 62 रन्स टू विन. मुकाबला यहां से शुरू होगा. तीस गेंदे जीतने के लिए 62 का टारगेट है. स्ट्राइकर एंड के ऊपर खरेश मादरे और उनका साथ निभाएंगे मैदान में बाला तरे. और गेंदबाजी के लिए आएगा गेंदबाज ओमकार नाइक. जीतने के लिए 30 गेंदे
62 का टारगेट। पहली गेंद लेकर गेंदबाज तैयार। फर्स्ट बॉल। पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे खिलाड़ी, वहां पर मौजूद है, दूसरे की कोशिश जरूर होगी। जब तक गेंद तक खिलाड़ी पहुंच पाता तब तक 2 रन चुराने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था। खाता खुल चुका है यहाँ से भादवड़ क्रिकेट टीम के पारी का। 62 रनों का ये लंबा टारगेट है, ये लंबा चेस है। जिस तरीके से पिछले 3 मुकाबले आज के रात में हमने देखे हैं, रन चेस करना, रनों का पीछा करना इतना आसान नहीं है मैदान में, क्योंकि जिस तरीके से पिछला मुकाबला भी घटा था जहां पर गेंदबाजी करते समय पेट क्रिकेट टीम ने 50 के अंदर सिमटा था, लेकिन अंतिम क्षणों में अंतिम गेंद के ऊपर उस मुकाबले का नतीजा आया था और पेट क्रिकेट टीम ने मुकाबला जीता था। पहली गेंद के ऊपर 2 रन, दूसरी गेंद तेज तरार थी, रफ्तार से वार करना जानते हैं खिलाड़ी, और नाइट प्रतियोगिता में जितनी रफ्तार से गेंदें आती है उन्हें पिक करना, उन गेंदों के ऊपर बड़ा स्ट्रोक लगाना इतना आसान नहीं होता। पहली 2 गेंदें गुजर चुकी है। टीम की रन संख्या है टोटल 2 रन। ओवर द विकेट से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज ओमकार नाइक तैयार है। खरीश के लिए गेंद आती भी, पीछे खिलाड़ी तैनात था। लाजवाब ये स्ट्रोक है, क्रिकेट की खूबसूरती बढ़ाते हुआ ये खूबसूरत कवर ड्राइव हमने देखा। तब तक 2 रन का इजाफा होता है। 2 रनों के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। प्रेम पाटिल हमें जानकारी देंगे। 3 गेंदों के समाप्ति के बाद टीम की रन संख्या है टोटल बिना नुकसान 4 रन 62 रनों का पीछा करते हुए। पहला पावर प्ले का ओवर है। पावर प्ले में पावर कौन दिखाएगा, यहाँ पर दादागिरी कौन पेश करेगा, क्योंकि पहले पावर प्ले में रन आना बेहद जरूरी है, क्योंकि आप स्टार्ट कैसे करते हो ये मायने नहीं रखता दोस्तों, आप फिनिश कैसे करते हो, आप अंजाम कैसे मुकाबले को देते हो। थोड़ा सा मन बदला, पहले मिड विकेट के ऊपर से खेलने की कोशिश थी, उसके बाद जैसे गेंद तेज तरह आई सीमा रेखा के नजदीक, गेंद को रोका गया। अच्छी बल्लेबाजी, अच्छी फील्डिंग, अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलेगा। 3 रनों का इजाफा होता है अब इस गेंद के ऊपर। अच्छी सोच रखी है, यदि बड़े स्ट्रोक नहीं आ रहे तो डॉट गेंदे नहीं खेल रहे, सिंगल को डबल में कन्वर्ट कर रहे, जब भी मौका मिल रहा है 3 रन दौड़ रहे मैदान के अंदर, ये अच्छी बात है बल्लेबाजी की शुरुआत करते हुए। ये पहला ओवर है, यहाँ पर आप थोड़ा सा सेट होने के लिए अपने आप को समय दे सकते हो, बाद में बड़े स्ट्रोक देखे जा सकते हैं। लेकिन प्रेम, थोड़ी सी ठंड बढ़ती हुई मैदान के अंदर, शबनम भी गिर रही है, बड़ा स्ट्रोक खेलना आसान नहीं है। इस बार कोशिश जरूर की थी बड़े स्ट्रोक की, लेकिन गेंद बल्ले के बाहरी हिस्से में लगी, बाहरी किनारा लगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। और बाला तरे जिन्होंने भी अपना खाता खोला और 1 रन का इजाफा होता हुआ टीम की रन संख्या जाकर पहुंची है 8 रनों के ऊपर। ये 5 ओवर का मुकाबला है और यहाँ पर 62 रनों की आवश्यकता है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार ओमकार नाइक इस ओवर की अंतिम गेंद लेकर। पावर प्ले का ये पावरफुल ओवर, इस बार स्वीप करना चाहते थे, अच्छा स्ट्रोक है लेकिन टाइमिंग कर नहीं पाए। स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात था, हल्की सी मिसफील्ड हुई और नतीजा हमारे सामने है। टीम की रन संख्या 2 से आगे बढ़ेगी। खरीश मात्रे जाकर पहुंचे व्यक्तिगत यहाँ पर 9 रनों के ऊपर और टीम की रन संख्या जाकर पहुंचे पहले ओवर के समाप्ति के बाद 10 रन बिना नुकसान। भादवड़ क्रिकेट टीम 62 रनों का पीछा करते हुए। जिस तरीके से पहले कुछ मुकाबले घटे, इस टूर्नामेंट का आगाज प्रेम हमने 9 बजे के आसपास देखा था, लेकिन उसके बाद सिर्फ 25 मिनट का समय यहाँ पर आपके लिए स्टॉप वॉच टाइमर सभी के नजरों के सामने है। 20 मिनट के अंदर आपको वो 4 ओवर फेंकने, 25 मिनट का समय आपको 5 ओवरों के लिए, उसके बाद यहाँ से आयोजकों के माध्यम से आपके लिए 1-2 मिनट एक्स्ट्रा टाइम दिया जाएगा। उसके पश्चात भी आपके कोर्ट के ओवर पूरे नहीं होते तो आपके ऊपर कुछ नियम और कुछ कानून जो बनाए गए उसका उल्लंघन आपको करना होगा। पहले ओवर की समाप्ति होती हुई, पहले ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या है टोटल 10 रन स्कोर कार्ड के ऊपर है। दूसरी गेंदबाजी लेकर आएगा गेंदबाज आदित्य पाटिल। ये भी रफ्तार से वार करना जानते हैं, गेंदे घुमाने के लिए क्या जाना चाहते हैं। और यहाँ पर सामने बल्लेबाज बाला तरे, खरीश मादरे इस मर्तबा स्ट्राइकर एंड के ऊपर होंगे। बाला की ये गेंद सीधे बल्ले से खेला, पीछे कोई खिलाड़ी तैनात नहीं है, इसकी जरूरत थी और आखिरकार वो बाउंड्री का इंतजार, वो चौके का इंतजार खत्म हुआ और पहला चौका आया बाला तरे के बल्ले से। वो टीम जाकर पहुंची है टोटल 14 रनों के ऊपर। शानदार बल्लेबाजी है बाला तरे, जिन्होंने पहले ओवर में केवल 1 गेंद मिली थी, उसका फायदा उठा नहीं पाए थे। बड़े स्ट्रोक की तलाश वहां पर भी थी लेकिन सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिला था। आदित्य पाटिल एक बार फिर से तैयार। बायत का ये खिलाड़ी, रिवर्स खेलने की कोशिश थी बाला की,
लेकिन सिंगल ही मिलेगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं। पहली गेंद उन्होंने देखी होगी, शायद गेंद हल्की सी काटा चेंज कर दी भी, बाहर की तरफ निकल रही थी। यहाँ पर गेंद के पेस का जिस दिशा में गेंद जा रही थी उसी दिशा में स्ट्रोक कन्वर्ट करने का प्रयास था, अगेंस्ट द स्पिन खेलने की यहाँ पर जरूरत वो समझे नहीं, और नतीजा हमारे सामने सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल की मदद से पारी 15 के ऊपर। ये खोद कर निकाला, मिनी हेलीकॉप्टर जड़ा, बल्लेबाज था खरेश मात्रे। आखिरकार सब्र का बांध टूटा, और सब्र का फल जैसे कहते हैं ना प्रेम हमेशा मीठा होता है, और ये छक्का निकलेगा और इसी छक्के के मदद से पारी आगे बढ़ पाएगी। रफ्तार पकड़ दी भी 21 रनों के ऊपर पारी पहुंच चुके आदित्य पाटिल। थोड़े से महंगी साबित हुए। पहले 3 गेंदें आदित्य ने फेंकी, पहले के ऊपर चौका, दूसरे के ऊपर सिंगल, तीसरे के ऊपर यह छक्का है। टीम की रन संख्या टोटल है 21, 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए 62 का टारगेट था। मैं आयोजकों से भी गुजारिश करूंगा, 3 गेंदें पूरी हो चुकी है। ये दूसरा पावर प्ले का ओवर है दोस्तों मैदान में। थोड़े से दर्शकों की तादाद हल्की से हट चुकी है, ठंड बढ़ रही है। रात में प्रेम अक्सर वही जागता है जो प्यार का मारा हो या फिर प्यार में हारा हो, लेकिन ये क्रिकेट के दीवाने हैं दोस्तों, उन दीवानों का भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। स्वीप किया इस गेंद को, लाजवाब स्ट्रोक के अपने स्पॉट पिक कर रहा है खिलाड़ी, गैप ढूंढने में कामयाबी है। पहले ओवर में केवल 10 रन आए थे, बिल्कुल शांत था ये खिलाड़ी। और टीम की रन संख्या की यदि बात करेंगे, इस चौके की मदद से रफ्तार पकड़ती हुई 25 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। 2 चौके, 1 छक्का हमने देखा। क्या लाजवाब यहाँ पर बल्लेबाजी का नजारा। हरीश मादरे, जिसे कहते हैं ना कि खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है, बाला थरे ने शुरुआत करी थी चौके से, उसके बाद खरेश मात्रे भी अपने रंग में आते हुए 1 छक्का 1 चौका खरेश के बल्ले से हमने देखा। टीम की रन संख्या टोटल है 25 रन। इस ओवर के आने वाली 2 गेंदों का खेल अभी भी बाकी, थोड़े से महंगे साबित हुए हैं आदित्य पाटिल। इस ओवर की 5वीं गेंद, हल्की सी अपील हुई थी इस गेंद के ऊपर, लेकिन अंपायर अपने बिल्कुल कोई इशारा नहीं आया। डॉट गेंद की समाप्ति होती हुई अंपायर को थोड़ा सा शक की नजर से जरूर देखा था, लेकिन डॉट गेंद की समाप्ति। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद बिल्कुल शेष होगी। टीम की रन संख्या टोटल है 25 रन। 62 रनों का पीछा कर रही है टीम भादवड़। एक बार फिर से स्वीप करने की कोशिश थी, इस गेंद के ऊपर भी रन नहीं आएगा, तो रन बने टोटल 25, 25 बने 2 ओवर में। अब गेंदें बची है 18 गेंदें, और जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता होगी यहाँ पर मुकाबला जीतने के लिए। जिस तरीके से इस प्रतियोगिता की शुरुआत हुई थी, सभी का योगदान, सभी का प्यार, सभी का सहयोग हमें बेहद जरूरी था। जिस तरीके से अब यह अंतिम मुकाबला है, मातोश्री गैरेज रॉकस्टार वेदांत 11 भादवड़ और उनके खिलाफ खेल रही है सिद्धार्थ एंड गोल्डी 11 बामन डोंगरी, जिनके बीच में ये दिलकश नजारा मैदान के अंदर चलता है। 2 ओवर की यहाँ से समाप्ति होती भी रन बने हैं टोटल 25 रन बने हैं, और जीतने के लिए बात करेंगे 18 गेंदे, और जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता है। दो ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या है 25। अभी भी जीतने के लिए प्रेम 18 गेंदे 37 रनों की जरूरत है। स्ट्राइक रेट के ऊपर बाला के लिए गेंद आई थी, अंदरूनी हिस्सा लगा इस बल्ले का, बिल्कुल यहाँ से डायरेक्ट हिट होती, पीछे बैकअप नहीं था इसलिए थ्रो नहीं आया। यकीनन खतरा था खरीश मात्रे के लिए, 1 रन का इजाफा होता हुआ रिस्की रन, चीकी सिंगल जिसे कहा जाता है। जिस तरीके से बल्लेबाजी की शुरुआत हुई थी, ओमकार नाइक ने जकड़ कर रखा था इन बल्लेबाजों को, लेकिन आदित्य पाटिल के ओवर में पूरी तरीके से आक्रमण जारी हुआ और नतीजा हमारे सामने था। दूसरे ओवर में 15 आए, पहले में 10 आए थे। टीम की रन संख्या टोटल है 13 गेंदों के समाप्ति के बाद 26 रन। तेज रफ्तार थी ये गेंद, लेकिन ऑफ स्टिक के बाहर से गुजरने वाली गेंद हमारे एनर्जेटिक
यहाँ पर वाइब्रेशनल अंपायर सैंडी पालकर सर हमें इशारा कर दे कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी टीम की रन संख्या टोटल है 27 के ऊपर पारी पहुंचे। समीकरण बदलेगा, आंकड़ों का गणित बदलेगा। 17 गेंदे और जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता। गेंदबाज तैयार, गेंदबाजी में ओमकार नाइक, सामने है बल्लेबाज खरीश मात्रे। खरीश के लिए यह गेंद थी, हल्के हाथों से इस गेंद को खेला, टाइमिंग लाजवाब है, पीछे खिलाड़ी तैनात है। 2 रन का इजाफा होता हुआ, 2 से ज्यादा यहाँ पर कुछ नहीं है। 2 रनों के मदद से 29 के ऊपर पारी पहुंचे। अच्छी बात यह है कि डॉट गेंद नहीं खेल रहे। और आदित्य पाटिल की बात करेंगे, ओवर की अंतिम 2 गेंदों तो लाजवाब फेंकी थी खरीश के लिए, लेकिन उसके बाद देखेंगे इन 2 गेंदों के ऊपर 4 रन बनाने में कामयाब रहे। टीम की रन संख्या टोटल है 29 रन, 16 गेंदें बची है और जीतने के लिए 33 रनों की जरूरत। अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच है और गेंद जाएगी सीमा रेखा पार। इस छक्के की जरूरत थी, गेंद सीमा पार मिलेगा छक्का, मुकाबला बच जाएगा अभी दोस्तों। अंतिम गेंदे 15 और जीतने के लिए 27 रनों की जरूरत। 15 गेंदे 27 रन, 62 रनों का ये लंबा टारगेट था, लंबा चेस, लेकिन वहां से मुकाबला खींचा है इन 2 खिलाड़ियों ने। विकेटें चाहिए यहां से सिद्धार्थ एंड गोल्डी बामनडोंगरी क्रिकेट टीम को। क्या वो विकेटें आएगी, क्या मुकाबला बन जाएगा, ये भी देखने वाली बात है दोस्तों। खरीश मात्रे आग उगल रहा है ये खिलाड़ी अब मैदान में। 2 छक्के 1 चौका भी शामिल है। बाला तरह की खामोशी भी हमें इस मुकाबले में पसंद आई, क्योंकि साथ निभा रहे खरीश का। ओमकार की ये गेंद थी, खोद कर निकाला। लॉन्ग ऑफ में खिलाड़ी जब तक गेंद तक पहुंच पाता, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल के मदद से चोर बदलेंगे बल्लेबाज, एक दूसरे को मौके दिए जा रहे। टीम की रन संख्या टोटल 36 के ऊपर पारी पहुंच चुकी है और जीत की बात करेंगे, आने वाली 14 गेंदें और 26 रनों की जरूरत। मुकाबला दोनों तरफ अभी भी खुला है दोस्तों, मुकाबला किसी भी तरफ जा सकता है, मुकाबला किसी भी तरफ झुक सकता है, लेकिन इस मुकाबले में क्या मजा आएगा ये भी देखने वाली बात है। ओवर द विकेट उठाने का प्रयास, पीछे खिलाड़ी तैनात है, 1 रन तो मिलेगा जरूर। दूसरे की कोशिश मना किया, सिंगल ही मिलेगा इस गेंद के ऊपर। 13 गेंदे और जीतने के लिए 25 रनों की ओर दरकरार है। अंतिम गेंद आएगी ओमकार नाइक की। इस ओवर की बात करेंगे, ओमकार थोड़े से महंगे साबित जरूर हुए इस ओवर में, अब तक 12 रन खर्च करे। 13 गेंदें बचेगी और जीतने के लिए 25 रनों की अभी भी जरूरत है। लाजवाब मुकाबला, मुकाबला बड़ा है, मुकाबला कड़ा है, मुकाबले में संघर्ष आपको दिखाना है। ओवर द विकेट, मिड विकेट में खिलाड़ी पीछे मौजूद जरूर है। अच्छा स्ट्रोक था, कारपेट के सहारे इस गेंद को धकेला, मिड विकेट के रीजन में गेंद को फील्ड करा गया। स्ट्राइक रखेंगे अपने पास खरीश मात्रे। 3 ओवर की भी समाप्ति, 3 ओवर में रन बने टोटल। प्रेम हमें जानकारी देंगे 38 रन बने। अब जीत की बात करेंगे, 12 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 24 रनों की अभी भी जरूरत होगी। ड्रिंक्स ब्रेक मैदान के अंदर होगा। अंपायर से भी गुजारिश करूंगा, इतना समय नहीं है दोस्तों हमारे पास। घड़ी की ओर हम नजर डालेंगे तो 1:31 और इस मुकाबले के बाद भी हमारे 2 मुकाबले बैलेंस है, जिसमें एक दूसरे के खिलाफ टकराएगी। अगले मुकाबले में वेताल देव सांभारली और उनके खिलाफ होगी स्वराज इंटरप्राइजेस गोटेगर। तीसरा मुकाबला पहले दौर का जीता था और फेवरेट दिगोडे क्रिकेट टीम को इस टूर्नामेंट से बाहर का रास्ता दिखाया था वासुदेव मडवी।
आरसीसी पेट टीम इंतजार कर रही है अपनी विपक्षी क्रिकेट टीम का। कौन सी टीम होगी जो पेट क्रिकेट टीम के सामने दूसरे दौर का दूसरा मुकाबला खेलेगी, ये भी देखने वाली बात है। अंतिम गेंदें बची है 12 और जीतने के लिए जरूरत है 25 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। जिस तरीके से प्रेम कहते हैं ना कि विजेता वो नहीं जो कभी नहीं हारता, विजेता जो वो है जो कभी हार नहीं मानता। दोनों क्रिकेट टीम को हार यहाँ पर मंजूर नहीं है, जीत चाहिए, लेकिन जीत किसको मिलेगी? क्योंकि क्रिकेट में कभी आप हारते नहीं दोस्तों, या तो आप जीतते हो या फिर सीखते हो। किसको सीख मिलेगी, किसको जीत मिलेगी, कौन जीत का जश्न मना पाएगा, कौन यहां से सीधा मायूस होकर अपने घर लौटेगा। अंतिम गेंदे 12 और जीतने के लिए 24 रनों की जरूरत है। भानुदास मात्रे इस बार गेंदबाजी में आएंगे। इस मैदान के ऊपर जब भी उतरते हैं कुछ ना कुछ लेकर जाते हैं। आड़े बल्ले से खेलने की कोशिश है, यहाँ पर सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। ये ओवर साबित करेगा, ये ओवर तय करेगा लगभग इस मुकाबले का नतीजा, इस मुकाबले का भविष्य। पहली गेंद के ऊपर सिंगल आया। बामनडोंगरी क्रिकेट टीम संघर्ष जारी है, लेकिन विकेटों की तलाश होगी। बाला तरे क्या अपने बल्ले का फेस खोलेंगे? खरीश मात्रे अपनी जिम्मेदारी तो अभी तक संभाली है, लेकिन अब 11 गेंदें बची है और जीतने के लिए 23 रनों की जरूरत। अगली गेंद, ये गेंद टप्पा गिरने के बाद अब अंदर की तरफ आई। दोनों तरफ गेंदे घुमाने वाला ये जादूगर मैदान के अंदर नजर आता है। 10 गेंदे जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता है। मातोश्री गैरेज, रॉकस्टार, वेदांत 11 भादवड़ या फिर सिद्धार्थ एंड गोल्डी बामनडोंगरी। ये गेंद अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी तैनात, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 3 गेंदें फेंकी, रन खर्च किए केवल 2, मुकाबला बन चुका है दोस्तों। अंतिम 9 गेंदें और जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता अभी भी है। सक्सेस की सबसे खास बात होती है दोस्तों कि वो मेहनत करने वालों पर फिदा होती है। यहाँ पर सक्सेस किसको मिलेगी और यहाँ से मुकाबला कौन जीत पाएगा? जबरदस्त लड़ाई, अंतिम गेंदें 9 और जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता। भानुदास मात्रे सामने है खरेश मात्रे। क्या खरेश खरा स्ट्रोक मैदान के अंदर दिखा पाएंगे? अब टीम को जरूरत है, अब प्रेशर बढ़ चुका है। 9 गेंदे जीतने के लिए 22 रन। अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच है। जी हां, इलाका किसी का भी हो, धमाका करना हम भी जानते हैं। खरेश मात्रे का इरादा बुलंद है और बुलंद हौसलों के साथ जब टीम को जरूरत थी तब ये छक्का आया। समीकरण बदल चुका है। 8 गेंदे जीतने के लिए 16 रनों की जरूरत। 8 गेंदे 16 का समीकरण। लाजवाब मुकाबला चलता है। राउंड द विकेट से ये गेंद, पीछे खिलाड़ी तैनात तो जरूर है। 1 रन आसानी के साथ पूरा होगा जब तक खिलाड़ी पहुंचेगा। खरेश के पास मौका था, सिंगल को डबल में कन्वर्ट करेंगे, 2 रन का इजाफा होता है। अब गेंदे बचेगी 7 और जीतने के लिए जरूरत है 14 रनों की आवश्यकता। लाजवाब मुकाबला, लाजवाब मेहनत चलती हुई दोनों टीम के माध्यम से। 7 गेंदे 14 रनों की जरूरत। भानुदास मात्रे, खरेश मात्रे के लिए स्ट्रोक थी। अंतिम गेंद आएगी डॉट। मुकाबले में मजा है बरकरार। अंतिम गेंदे है 6 और जीतने के लिए जरूरत है 14 रनों की आवश्यकता। चलो एक साथ आना नहीं है, मैं कप्तान से गुजारिश करूंगा, तेजस जी मादरे, तुरंत आपकी फील्ड आपको सजानी है। अंतिम 6 गेंदे हैं जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता। हम जानते हैं आपके लिए बहुत बड़ा मंच है, बहुत बड़ा मुकाबला है, लेकिन दिए गए समय में आपको ओवर आपके खत्म करने। अंतिम 6 गेंदे जीतने के लिए 14 की आवश्यकता। जिस तरीके से कहते हैं ना कि उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जिद हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती। जिद आपके अंदर होनी चाहिए। यहाँ पर जीत का जश्न कौन मना पाएगा, ये भी देखने वाली बात है दोस्तों। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता है। रुकावटें आती है सफलताओं की राहों में, ये कौन नहीं जानता, फिर भी वो मंजिल पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता। नेवर गिव अप, क्रिकेट में जैसे कहते हैं। अंतिम 6 गेंदे जीतने के लिए 14 की जरूरत। पहली गेंद जीत खोद की ये थी बाला के लिए। बाला ने सिंगल लिया, अपना काम बखूबी से निभाया।
लाजवाब ये स्ट्रैटेजी है, क्योंकि जिस तरीके से खरेश मात्रे बल्लेबाजी कर रहे हैं ना, ऐसा लग रहा है कि मुकाबला छीन कर ले जाएंगे। यही कोशिश है बाला की कि खरेश को स्ट्राइकर एंड के ऊपर लाया जाए, लेकिन जीत खोद की एक जादुई अदा है, वो गर्म करना मुकाबला जानते हैं और वहां से मुकाबला खींचना जानती है बामन डोंगरी क्रिकेट टीम। क्या यहां से कमबैक कर पाएंगे? अंतिम 5 गेंदे और जीतने के लिए कंपलसरी 13 रनों की जरूरत है। अब माहौल हल्का सा गर्म होता है ओवर द विकेट से ये गेंद। अच्छा स्ट्रोक, पुल, सक्सेसफुल, पावरफुल, दैट इज अ बिग हिट, बिग सिक्सर फ्रॉम द बिग मैन खरेश मात्रे ऑन टू द फायर। और इसी छक्के की मदद से रन बने टोटल 55, 55 और व्यक्तिगत स्कोर की बात करेंगे 18 में 43 रनों के ऊपर नाबाद है खरेश मात्रे। जीत के लिए जरूरत है अंतिम 4 गेंदे 7 की जरूरत है और अर्धशतक के लिए भी 7 रनों की जरूरत है, यानी कि मुकाबला खरेश मात्रे जिताएंगे। मैदान के अंदर हम जाएंगे जरूर दोस्तों। अंतिम गेंदे 4 और जीतने के लिए 7 की जरूरत। अच्छा स्ट्रोक है, ऊंचाई ज्यादा है, लंबाई क्या मिलेगी? विकेट, विकेट आएगा। 5000 थे यहां पर अर्धशतक के लिए, लेकिन मुकाबला फिनिश कर नहीं पाएंगे। पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटेगा। आखिरकार 55 रनों की साझेदारी मैदान के अंदर टूटती हुई। अंतिम गेंदे 3 और जीतने के लिए 7 रन की जरूरत है। लाजवाब मुकाबला, लाजवाब ये लड़ाई है, लाजवाब ये मेहनत है, ये संघर्ष जारी है। अंतिम 3 गेंदे 7 की जरूरत है। तीन गेंदे और जीतने के लिए 7 रन की जरूरत है। मुकाबले में नया ट्विस्ट, कहानी में रोमांच आता है। मुकेश मध्य स्ट्राइकर इनके ऊपर। गेंदबाजी के लिए जीत खोत एक बार फिर से तैयार। खोद कर निकाला इस गेंद को, पीछे खिलाड़ी तैनात है। अच्छा टाइमिंग है, 1 को 2 में कन्वर्ट तो किया है और 2 रन का यहां पर इजाफा होता है। अंतिम 2 गेंदे और जीतने के लिए कंपलसरी 5 रन की जरूरत है। एक तरफ भादवट टीम, दूसरी तरफ बामन डोंगरी टीम। कौन जीतेगा ये बाजी, कौन जीतेगा ये मुकाबला? शानदार ये लड़ाई है, शानदार ये मुकाबला है। जबरदस्त यहां से मेहनत चलती हुई। अंतिम 2 गेंदे और जीतने के लिए 5 रन की जरूरत है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, पीछे खिलाड़ी तैनात है, दूसरे की तलाश होगी और यहां से 2 रन का इजाफा होता है। तो अंतिम आखिरी 1 गेंद और जीतने के लिए जरूरत है 3 रन की जरूरत। किसने सोचा था कि मुकाबला इस हद तक आएगा? मुकाबला बना था दोस्तों, 4 में 7 चाहिए थे। अब अंतिम 1 गेंद और जीतने के लिए 3 रन की जरूरत है। मुकाबला जीतने के लिए जबरदस्त लड़ाई, ये क्रिकेट का नाटक अब शुरू हो चुका है दोस्तों। ये हाई वोल्टेज ड्रामा मैदान के अंदर शुरू हो चुका है। अंतिम 1 गेंद जीतने के लिए 3 रन की जरूरत। बामन डोंगरी या फिर भादवड़, एक तरफ गेंदबाज जीत खोत, दूसरी तरफ मुकेश मध्य। 1 गेंद 3 की जरूरत। बल्ले के बीचों बीच गेम इज ओवर। मातोश्री गैरेज, रॉकस्टार, वेदांत 11 भादवड़। एंजॉय, कांग्रेचुलेशंस बॉयज।